शेतकरी मित्रांनो राम राम. माझ्या हातामध्ये हे 2 बाटल्या दिसतात आहे. ह्या आपण कपाशीच्या तण नियंत्रणासाठी वापरणार आहोत. उगवणी पूर्व आपण या क्षेत्रामध्ये कपाशी लावलेली आहे आणि कपाशी लावल्यानंतर आता याच्यामध्ये आपण तण नाशकाची फवारणी आपण करणार आहोत. या बाटलीचं शिफारस जी आहे ती शिफारस विद्यापीठ करत नाही. हे शेतकऱ्याच्या अनुभवातून सांगितलेलं हे तणनाशक असेल आणि हे जे तणनाशक आता याचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट मी उगवल्यानंतर स्क्रॉचिंग आली का पिवळा पडला का हे नक्कीच मी तुम्हाला टाकणारच आहे. आणि ही जी बाटली ही आम्ही सगळे वापरतात. या बाटलीचा खर्च आहे एकरी जवळजवळ 450-500 रुपये लिटर, 450 ते 500 रुपये. आणि ही बाटली जी आहे ती 450 रुपयाला आपल्याला 250 ml ची मिळाली, जिच्यामध्ये आपलं 2.5-3 एकर जे तणनाशक फवारणी होणार आहे. तर आपली 4 एकरची यावर्षीची कापूस लागवड जी आहे ती 2 एकर आपण यांना करणार आहोत आणि 2 एकर यांना करणार आहोत. मी जे केलं ते तुम्ही करावं असं मी सांगणार नाही, कारण हे नंतरचा परिणाम याचा काय होतो हे आपल्याला माहीत नाही. असेल तर ही माझ्या हातामध्ये पेंडामेथलिन आहे आणि पेंडामेथलिन हे तुम्ही सगळे आपण मारतो, आपण जुनेसुद्धा व्हिडिओ आहेत. पण पेंडामेथलिन मारल्यानंतर म्हणजे ओल असताना आपल्याला किंवा कोरड्यातही मारायला जमतं, पण 4-5 दिवसात पाऊस पडला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण उगवणीपूर्व तणनाशक आहे, म्हणजे पीक उगवणीपूर्व तणनाशक, कापूस उगवणीपूर्व तणनाशक हे एखादा पूर्ण ह्या जमिनीवरती एक लेअर तयार करतं आणि ते गवताच्या बियाला मारण्याचं काम बीज नाशक म्हणून हे काम पेंडामेथलिन करतं, जे की बऱ्यापैकी आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आता आपण जे नवीन बाटली जी वापरणार आहोत ती ऑक्सीक्लोरोफेन अशी ही बाटली आणि याचं जे नाव आहे प्रचलित नाव हे गोल म्हणून आपण मार्केटमध्ये बघतो. गोल म्हणूनच नाही, कुठल्याही कंपनीचं ऑक्सीक्लोरोफेन हे जे तणनाशक आहे हे तणनाशक आपण शेतकरी वापरतात. मी अजून वापरलेलं नाही आहे. माझा अनुभव त्याच्यामध्ये आपण वापरलेलं नाही, ह्या वर्षीच वापरतो आहे. आपले मित्र विलास महले सर यांनी दरवर्षी ते जे ते हे तणनाशक वापरतात, त्या कारणानं आपण यावर्षी आपण वापरून पाहणार आहोत. त्याचा रिझल्ट मी तुम्हाला नक्कीच बघायला टाकणार आहे. आपण दुसरी गोष्ट शिफारस याचीसुद्धा केलेली नाही आहे. शिफारस काय केलेली विद्यापीठाने की तुम्ही फवारत असताना असं उलटं चालायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग ते पायसुद्धा आपल्याला ते त्याच्यामध्ये होणार नाही आणि ते चांगलं तणनाशकाचा परिणाम होईल. पण उलटं आपण चालू शकत नाही, कारण की आता फवारायचं लय मोठं असतं. आज तुम्हाला सांगतो, आज पाऊस पडलेला आहे आणि 24 तासाच्या आतमध्ये जास्तीत जास्त 48 तास याच्या आतमध्ये हे दोन्ही तणनाशक शेतकरी मारतात. तर त्या कारणानं आपलं जास्त क्षेत्र आहे, दुसऱ्या पेरण्यासुद्धा राहिलेलं आहे. आणि यावर्षी जे उघडीप राहणार आहे, जर बखाड पडलं तर तणनाशक उगवणी नंतरचं मारायला फार अडचण येणार आहे. कारण की जर जमिनीमध्ये ओल नसेल, जमिनीमध्ये आर्द्रता नसेल तर ते तणनाशक काम करत नाही आणि त्यांनी काम केलं नाही तर मग आपल्याला खुरपणीचा खर्च वाढणार आहे. तर त्या कारणानं आपण हे दोन्ही तणनाशक आता सध्या आपण तडकाफडकी मारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हे जे गोल आहे याच्यावरची किंमत जर तुम्ही बघत असाल तर जवळपास 932 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिसेल, 932 रुपये. आणि याचं कंटेंटसुद्धा तुम्हाला वाचता येईल. ऑक्सीक्लोरोफेन 23.5% भार EC. तर 932 रुपयाला मिळालेली ही बाटली आपण आणली कितीला आहे तर 450 रुपयाला. म्हणजे ह्या कंपन्या ज्या उत्पादित केलेल्या कंपन्या आहेत त्यांना जास्तीत जास्त विकण्याचा मुभा सरकारने किंवा शासनाने दिलेली आहे. आणि आपला जो बाजार हे माल आहे हा माल कमीत कमी त्याचा दर जो आहे तो आपल्याला निश्चित करून द्यावा लागतो. ही शोकांतिका आहे आपल्यासाठी. आपली वाला क्षेत्र होते ते हवानं पडलं, पण ते आता काढून टाकावं लागणार आहे, दुरुस्त काय तिथं करावं लागेल. तर याच्यामध्ये जो येईल तो रिझल्ट मी तुम्हाला टाकील. याच्यामध्ये आपल्याला पेंडामेथलिन जर मारायचं असेल तर एकरी जवळपास 150 ते 200 लिटर पाणी आपण वापरायला पाहिजे. आणि ही जी बाटली आहे ही बाटली पूर्ण 700 ml ची बाटली आपल्याला 1 एकरमध्ये वापरायची. आणि आपण जर ऑक्सीक्लोरोफेन वापरत असाल तर ऑक्सीक्लोरोफेन वापरत असाल, मी वापरलेलं पहिले सांगतो की सुरुवातीला आहे तणनाशक हे दुधारी तलवार आहे, ते जेमतेम जसं तसं वापरायला पाहिजे. आता मी वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मी दाखवतो, पण शेतकऱ्यांनी हे वापरलेलं आहे अगोदर, त्याच्यामुळे मी वापरतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला हा सल्ला देणार नाही की याच वर्षी वापरा. मी वापरतो त्याच्यानंतर तो व्हिडिओ टाकतो, नंतर तुम्ही तुमचा निर्णय हा घ्या, हे नक्की त्यात समजून घ्या. हे जे ऑक्सीक्लोरोफेन जे आहे म्हणजे गोल म्हणू आपण त्याला, किंवा मग दुसरं कुठलंही त्या त्या घटक असलेलं औषध, हे आपण 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ml चा डोस आपण घेणार आहोत. 75 ml म्हणजे पाऊण ml चा डोस हे शेतकरी घेतात, पण आपण जो डोस आहे तो अर्धा ml चा घेणार आहे, कारण सुरुवात आहे. आणि ते मारल्यानंतर त्याचा रिझल्ट काय येतो ते नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे. तसं जर गळीत धरलं, आता ही 200 लिटरची टाकी तुमच्या समोर आहे, तर ह्या 200 लिटरमध्ये 100 ml मी हे जे हे प्रमाण याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यामध्ये अर्धा ml चा डोस जो आहे तो होणार आहे.
तुम्हाला जर समजा 20 लिटरच्या आपल्या पाठीवरच्या टाक्या ज्या आहेत चार्जिंगच्या, त्या आता किती लिटरच्या आहेत तर 20 लिटरच्या, त्याच्यामध्ये 10 ml चा डोस शेतकरी घेतात. तर आपण सुद्धा त्याचप्रमाणे याच्यामध्ये 100 ml चा डोस घेणार आहोत. आणि हे एका बाटलीमध्ये आपलं जवळजवळ 2.5-3 एकर लागवड कापूस फवारणी होणार आहे. आणि हे जवळपास तुम्हाला म्हणजे पेंडामेथलिनसुद्धा स्टाफ नावाने येतं, बऱ्याच नावाने येतं. तर हे सुद्धा तुम्हाला 1 महिन्याचं जे तणनाशक तण उगवणीचं हे मर्यादा ठेवू नये, तण उगू देत नाही. आणि हे सुद्धा तणनाशक खूप चांगलं आहे. आपण कांद्यामध्ये याचा वापर करतो आणि कांद्या शेतकऱ्याला याच्याबद्दल सांगायची गरज नाही. हे मारल्यानंतर कोथिंबिरीमध्ये याचा वापर करतात. तर हे कोथिंबीरसुद्धा शिफारस केलेली नव्हती, पण शेतकऱ्यांनी वापरलं. कापसासुद्धा शिफारस केलेली नाही आहे, ते सुद्धा शेतकरी वापरत आहेत. तर नक्कीच याचा व्हिडिओ मी समोर टाकतो, तुम्हाला तो नक्कीच बघावा, नंतर तुम्ही निर्णय हा घ्यावा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. अजूनही आपली शेती आपली प्रयोगशाळा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्कीच करा. आपली शेती आपली प्रयोगशाळा जसं नाव आहे तसं प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये काहीतरी प्रयोग करत असतो आणि त्याचा फायदा हा इतर शेतकऱ्यांना व्हावा, मला व्हावा, यासाठी आपण व्हिडिओसुद्धा करत असतो. नक्कीच आपण आपली शेती आपली प्रयोगशाळाला सबस्क्राईब करा. फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.